ओम. श्रोतेहो नमस्कार. 10 ऑगस्ट 2024. क्लिप क्रमांक 100. आज आदरणीय श्री ग. केळकर उर्फ दादा केळकर यांच्या 2 पुस्तकांच्या मिळून 100व्या क्लिपचं वाचन होत आहे. कुठलाही परिचय नसताना अशा तऱ्हेने 100 क्लिप्स वाचून होणं ही केवळ ईश्वरीय इच्छा होय. आज आपण सत्संगाची बखर मधील 25वे प्रकरण ऐकूया. कालच्याच भागाचा पुढचा भाग. वाचन संध्या जोशी, मुंबई. चंद्र जिथे आहे तिथे शीतलता आहेच आणि शीतल प्रकाशही आहे. सूर्य जिथे आहे तिथे त्याचे प्रकाश किरण आणि उष्णता बरोबर आहेतच. अग्नी जिथे आहे तिथे उष्णता, दाहकता असणारच सोबतीला. एकाबरोबर दुसरे आलेच. अशा या जोड्या आहेत. एवढे तात्पर्य समजले की उलगडा होतो. परंतु स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या शक्तिपीठाविषयी पौराणिक कथेत दक्ष यज्ञाच्या वेळी पार्वतीने अपमान सहन न होऊन यज्ञात उडी घेतली अशी कथा आहे. आणि ती रक्षा भारतात 51 ठिकाणी विखुरल्यामुळे त्या सर्व ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली असाही मजकूर आहे. खडतर तपश्चर्या हिमालयात करून पुन्हा पार्वती आणि शिव एकत्र आले. शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रात 3.5 पीठे आहेत असेही वर्णन आहे. महाराष्ट्रात तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी हीच ती 3.5 पीठे. भक्तांच्या सदैव कल्याणासाठी पुरातन काळापासून उभी आहेत. ईश्वराकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. भारतात प्रमाणेच इतर देशातही आध्यात्मिक जागृतीचे कार्य चालूच आहे. प्रमाण कमी जास्त असू शकेल. आधुनिक काळात एक वेगळी विचारसरणी मांडून एका तत्ववेत्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. परमार्थाच्या वाटचालीत वर्तमान काळाचे महत्त्व खूप आहे हे सर्वांना विदित आहे. हिंदीत एक साधी म्हण आहे, कल जो करना है वो आज करो और आज जो करना है वो अभी करो. वर्तमान काळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे सांगितले आहे. खूप खोलवर ज्यावेळी ध्यान लागते त्यावेळी देहातीत आणि कालातीत अवस्थेचा थोडाफार का होईना त्यावेळी अनुभव मिळतो. देहभान विसरायला होते आणि किती वेळ ध्यानाला बसलो होतो हेही लक्षात येत नाही. योगमार्गाच्या वाटचालीतला हा एक फार मोठा टप्पा समजला जातो. भूत, भविष्य, वर्तमान या संदर्भात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रातील 2 उदाहरणे उद्धृत करता येतील. आपला भक्त आणि चरित्रकार शंकर भट्टाला स्वामींनी 2 शिवमंदिराचे दर्शन घडवले आणि ती दर्शने एकाच मंदिराची होती. त्यांच्या अद्भुत दैवी सामर्थ्यामुळे त्यांनी काळाला मागे नेऊन पूर्वीचे मंदिर आणि नंतर आत्ताचे असे दर्शन घडवले. त्यांच्या कृपाप्रसादाने वर्तमान काळ भूतकाळात बदलू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. नंतरच्या उदाहरणात भूतकाळ आणि वर्तमान काळ भविष्यकाळात जाऊन त्यावेळची सम्यक दृश्ये दिसू लागतात. शंकर भट्टाने त्यांना त्या काळातील प्रचलित बुर्जपत्रावर लिहिलेला मजकूर भविष्यकाळात कसा दिसेल असा प्रश्न केल्यावर लगेचच अतिशय पातळ पांढऱ्या कागदावर श्रीपादराजम शरणम प्रपद्ये ही अक्षरे आज जशी दिसतात तशी दिसू लागली. शंकर भट्टांना खूपच अचंबा वाटला. याचाच अर्थ असा आहे की वर्तमान काळात भूतकाळ आणि भविष्यकाळ दडलेले आहेत आणि त्रिकालज्ञानी सिद्ध पुरुषांना लीलया त्या गोष्टींचे ज्ञान होऊ शकते. प्रॅक्टिसिंग द पॉवर ऑफ नाऊ या पुस्तकाचे लिखाण करणारे जर्मन गृहस्थ खरे सिद्ध पुरुष झाले. त्यांचे नाव एखार्ट टोले. त्यांचे शालेय शिक्षण जर्मनीमध्ये आणि विद्यालयीन शिक्षण केम्ब्रिजमध्ये झाले.
या अत्यंत हळव्या मनाचा मृदू आणि संवेदनशील गृहस्थ जगात चालू असलेल्या घटनांकडे पाहून मनाने उद्विग्न होत असे आणि तो करीत असलेल्या संशोधनाकडे त्याचे लक्ष लागत नसे. प्रपंचाच्या सर्व बाजूनी त्याने विचार केला. त्याला त्यात असं दिसून आले की सध्याचे मानवी जीवन जे आहे त्यात पंच ज्ञानेंद्रियांची सुखे, ऐशाराम, हवा तेथे प्रवास करण्याच्या सोयी, दृकश्राव्य माध्यमे, रोज नवनवीन शोध आणि सुविधांमुळे सर्वजण भरभराटीत आहेत. सध्या कोरोनाच्या काळात त्या गोष्टींना जरा चाप बसलाय, पण तो तात्कालिक आहे. लोकांना आता घुसमटल्यासारखे झाले. जगाची दुसरी बाजू बघितली तर काय दिसते? गुंतागुंतीचे दैनंदिन जीवन, दुष्काळ, शिक्षण आणि आरोग्याचा अभाव, पाण्याचे दुर्भिक्ष, अपघात, आजारपण, विषमता, क्रौर्य, भ्रष्टाचार, स्वार्थ, धार्मिक अत्याचार, आतंकवाद, दहशतवाद, विरोधकांची सर्रास हत्या या सर्वांनी जग पोखरलेलं आहे. अशा परिस्थितीत सुख, समाधान आणि शांती हे निव्वळ शब्द उरलेले आहेत आणि समजा हे मिळाले तरी टिकणार आहेत का? आणखी एक विषय आहे. समाधान, शांती फक्त मलाच नकोय. हे सर्व जग कसे आणि केव्हा सुखी होईल असे विचार टोले करीत असताना सोमालिया व इतर शेजारच्या आफ्रिकी देशात टोळी युद्धात शेकडो लोकांची, मुलांची कत्तल झालेली बातमी थडकली. वाचून अत्यंत हळव्या मनाच्या एका टोलेवर याचा विपरीत परिणाम झाला. त्यात लहान मुलांचे भूकबळी गेले होते, स्त्रियांवर अत्याचार झाला होता. अशा या अशांत जगात आपण काही बदल घडवून आणू शकत नाही तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? आपण मग कशासाठी जिवंत राहायचे? जीवन संपवलेलेच बरं, असा निराशाजनक विचारांचा कल्लोळ उभा राहिला व आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत तो येऊन पोचला. परंतु नियतीने तो प्रयत्न साफ असफल ठरवला व वयाच्या 29व्या वर्षी त्याला एकदम अद्भुत साक्षात्कारी अनुभव मिळाला. साक्षात स्वस्वरूपाची ओळख पटली. अंतिम सत्य काय आहे ते उमगले. आता ह्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण त्याच्याच शब्दात उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. अत्यंत ऐकण्यासारखा हा भाग आहे. साक्षात्काराचा त्याचा अनुभव आहे याच्यामध्ये. तर आपण तो उद्या ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.